काही राजकीय बातम्यांनी सध्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे। त्यामध्ये कोणत्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे त्या संदर्भात काय अपडेट समोर आलेत पाहूयात टॉप 9 घडामोडींमधून। राज्यातील जवळपास 24 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय। कोकण, बारामती, पुणे, नागपूर, महाबळेश्वर, साताऱ्यासह 24 नगरपालिकांचा यामध्ये समावेश। कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या। राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। तर एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका या 20 डिसेंबरला आता होणार, आयोगाची माहिती। निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही, तर काही नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुका स्थगित केल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ काढल्याचंही वक्तव्य। अतिशय चुकीचं आहे आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, तर आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ। भाजपकडून निवडणूक आयोगाला पत्र। मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य। रवींद्र चव्हाणांचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र। अजित पवार आणि शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या। मतदारांना प्रलोभनं देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं तात्काळ मागवला अहवाल। निवडणुकीचा पोरखेळ काँग्रेसला मान्य नाही। गोंधळाला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार। तर आम्ही या प्रकरणी हायकोर्टात जाणार। या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचाही इशारा। भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे काही गोष्टी होत आहेत। अतिशय हायकोर्टात आमची काही मंडळी जाणार आहे, पण अशा प्रकारे स्थानिक निवडणुकीचा पोरखेळ करणं हे काँग्रेसला कदाचित मान्य नाही। एक व्यक्ती म्हणतो, माझ्याकडे नगरविकास खातं, माझ्याकडे भरपूर पैसा। हे फडणवीस आणि आयोगाला कळत नाही का? राऊतांचा सवाल। तर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय नगरविकास खात्याचा नाही, फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर। एक मंत्री म्हणतो आमच्याकडे नगरविकास खातं आणि भरपूर पैसा, याचा अर्थ निवडणूक आयोगाला कळत नाही, फडणवीसांना कळत नाही। आता नगर विकास विभागाचा याच्यात संबंधच नाहीये। याच्यामध्ये संबंध हा फक्त या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा आहे। निवडणूक आयोगानं निवडणुकीचा दिलेला कार्यक्रम संशयास्पद। अचानक निवडणुका पुढे ढकलण्याच्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार? निवडणूक स्थगितीच्या निर्णयावरून बाळासाहेब थोरातांची ही टीका। मग त्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाला अधीन राहून निवडणुका घ्या, त्याच्यात जर त्रास झाला तर याची जबाबदारी कोणावर? आता ह्या 20 दिवसाची जबाबदारी कोणावर? तुम्ही कार्यक्रम आखताना चुका तुमच्या आहेत निवडणूक आयोगाच्या, त्याचं मात्र प्रायश्चित्त मात्र जनतेने का भोगावं? आता बघूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडी। निलेश राणेंचा वापर केला जातोय। नितेश राणेंचा पुनरुच्चार। तर शहर जिल्हा प्रमुखाच्या राजीनाम्याचं पत्र दाखवा, नितेश राणेंची मागणी। तर उद्धव ठाकरेंची लायकी त्यांच्या जिल्हा प्रमुखांनीच काढली, नितेश राणेंची जहरी टीका। मी आताही बोलतो त्यांचा वापर केला जातोय, त्यांना पुढे केलं जात आहे। शहर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचा राजीनामाचं पत्र दाखवा। ही उद्धव ठाकरेची लायकी आम्ही नाही काढली, त्याच्या स्वतःच्या जिल्हा प्रमुखांनी काढलेली आहे। राणे विरुद्ध राणे होणं योग्य नाही। मालवणमधील घडामोडींवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी, चुकीचा वागला तर त्याला सांगणार, असंही केलं स्पष्ट। जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे, कोणी चुकला तर त्याला मी सांगेन। असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाहीये। कुणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं नियमात बसत नाही। सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास तात्काळ कारवाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका, सूत्रांची माहिती। तर निलेश राणेंनी पैशांचं कसं वाटप होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला। निवडणूक आयोगानं दाखल होण्याआधी या ठिकाणी दाखल करणं चुकीचं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। भारतीय जनता पक्षानं आमदार निलेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल केला। मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी कशा प्रकारे पैशाचं वाटप होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। निलेश राणेंमधील पेटता वाद आता विरोधी पक्षांसाठी चांगलाच, मात्र कुटुंबात सुरू असलेला वाद योग्य नाही। भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा ओळखावा आणि वाद न वाढवता त्यावर पडदा टाकावा, रोहित पवारांचे या संदर्भात ट्विट। दीपक केसरकरांचा एक पाय भाजपात आणि दुसरा शिवसेनेत। तुम्ही भाजपवर बोलताय, मात्र तुमचे एकनाथ शिंदे आमच्या अमित शहांना भेटतात। नितेश राणेंचा केसरकरांवर पलटवार। भारतीय जनता पक्षाच्या
आमचे फडणवीस साहेबांबरोबर, अमित शाह साहेबांबरोबर, दीपक केसरकर साहेबांचे एवढे चांगले संबंध आहेत. त्यांचा एक पाय भाजप, दुसरा पाय शिवसेनेमध्ये आहे. आदरणीय शिंदे साहेब पण दिल्लीमध्ये जाऊन आमच्याच अमित शाह साहेबांना भेटतात. महालक्ष्मी कमळावर बसली आहे. लक्ष्मी घरात येण्यासाठी कमळाचं बटन दाबा. प्रचार सभेत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. शिंदे गटाच्या गुलाबो गँगनं म्हटलंय 1 तारखेला लक्ष्मी दर्शन. कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होतं याची दखल आयोगानं घ्यावी. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका. शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलेलं आहे की आज 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे. ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. निवडणुकीत मित्रांवर काय, विरोधकांवर सुद्धा टीका केली नाही. पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन सकारात्मक मतं मागत आहोत. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर स्थानिक निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्न घेऊन प्रचार केला. स्थानिक निवडणुकांमध्ये राजकीय प्रचार केला नाही. एकनाथ शिंदेंचं ही स्पष्टीकरण. मित्रांवर टीका तर सोडात, विरोधकांवरही टीका केली गेली. मला एकही स्टेटमेंट, आता हा शेवटचा प्रचाराचा दिवस आहे, एका नेत्याच्या विरोधात बोललो, एका पक्षाच्या विरोधात बोललो, मी कोणाच्याच विरोधात बोललो. शेवटी एक आपण पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन या ठिकाणून चाललो आहोत.